नमस्कार. सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दिनांक 22 जानेवारी ते 27 जानेवारी यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, 21 जानेवारी रोजी कोणत्या राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय. प्रश्न 2, न्यूझीलंडमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे मुआन पोई सयावी. प्रश्न 3, पंजाबमधील पहिली डॉग सँच्युरी कुठे सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे लुधियाना. प्रश्न 4, अलीकडेच राजस्थानमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे कुंभलगड वन्यजीव अभयारण्य. प्रश्न 5, कोणत्या राज्यातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नाव बदलून आता जनभवन असे करण्यात आले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 6, 69व्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 7, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने गैर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 8, होप आयलंड वर सॅटेलाइट लॉन्च सुविधा कोण विकसित करणार आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश सरकार. प्रश्न 9, CRPFचे नवीन DIG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे रविशंकर छवी. प्रश्न 10, 6व्या खेलो इंडिया शीतकालीन खेळांचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे लेह. प्रश्न 11, ऑपरेशन आर्टिक एन्ड्युरन्स हा सैन्य सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली ग्रीनलँडमध्ये आयोजित केला जातो? उत्तर आहे डेन्मार्क. प्रश्न 12, दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 24 जानेवारी. प्रश्न 13, जगातील पहिला सर्वसमावेशक कायदा कोणत्या देशाने पारित केला आहे? उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न 14, 81 वन्यजीव प्रजातींसह नवीन जैविक उद्यान कोठे विकसित केले जाणार आहे? उत्तर आहे अलवर, राजस्थानमध्ये. प्रश्न 15, टाटा समूह कोणत्या राज्यातील AI इनोव्हेशन सिटीमध्ये $11 बिलियन गुंतवणूक करणार आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 16, नुकताच कोणत्या देशाने अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून स्वतःला वेगळे केले आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 17, टाटा कम्युनिकेशनच्या MD आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे गणेश लक्ष्मीनारायण. प्रश्न 18, नुकतेच राम जन्मभूमी यात्रा पुस्तकाचे विमोचन कोणी केले? उत्तर आहे CP राधाकृष्णन. प्रश्न 19, ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कीर्तिदा मकानी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या देशात राहत होत्या? उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 20, कोणत्या राज्यातील पोलीस दलाला उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 21, भारताला LNG पुरवणारा दुसरा सर्वात मोठा देश कोणता बनला आहे? उत्तर आहे UAE. प्रश्न 22, उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर कोणते बनले आहे? उत्तर आहे लखनौ. प्रश्न 23, नुकतेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 24,
दरवर्षी 24 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस. प्रश्न 25. जनरेटिव्ह AIच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी कोणत्या देशांच्या समूहाने जागतिक सुरक्षा कोडवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे G7. प्रश्न 26. 24 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 27. खाजगी क्षेत्रातील पहिला मोठा उपग्रह निर्मिती प्लांट कुठे सुरू झाला आहे? उत्तर आहे सानंद, गुजरातमध्ये. प्रश्न 28. जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय थिएटर फेस्टिवलचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 29. निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार कार्ड अधिक सुलभ करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? उत्तर आहे एपिक 2.0. प्रश्न 30. ग्रंथकुटीरचे उद्घाटन अलीकडे कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. प्रश्न 31. जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापार यामध्ये कोणता देश अव्वल स्थानी राहिला आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 32. भारतीय हवाई दलाने कोणत्या शहरात भव्य एअर शो आयोजित केला? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 33. जलक्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय कार्यशाळा प्रिन्सेस 2026चे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे पुणे. प्रश्न 34. देशातील पहिल्या पूर्णपणे AI नियंत्रित स्मार्ट पॉवर ग्रीडचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे लखनौ. प्रश्न 35. चौथा भारत ऊर्जा सप्ताह 27 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत कोठे आयोजित केला जाणार आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न 36. सुनीता विल्यम्स या कोणत्या देशाच्या अंतराळवीर आहेत ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 37. महाराणी कामसुंदरी देवी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या बिहारमधील कोणत्या राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी होत्या? उत्तर आहे दरभंगा राजघराणे. प्रश्न 38. मिशन दृष्टी हे जगातील पहिले मल्टीसेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे? उत्तर आहे गॅलेक्सी आय. प्रश्न 39. आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 6व्या. प्रश्न 40. आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26च्या ताज्या अहवालानुसार सलग तिसऱ्यांदा कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 41. 20 जानेवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणच्या नौदल तळावरून भारतीय नौदलाची लोकायन 26 ही जागतिक समुद्री मोहीम सुरू झाली? उत्तर आहे कोची. प्रश्न 42. 19 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोठे पार पडली? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 43. कोणत्या राज्यातील थोलाई मनिक्का मलाई या फुलांच्या माळेला नुकताच भौगोलिक मानांकन टॅग मिळाला आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 44. जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होत आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 45. अलीकडेच येमन देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? उत्तर आहे शाय्या मोहसेन जिंदानी. प्रश्न 46. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी रोजी कोणता दिवस म्हणून साजरे केले जाते? उत्तर आहे पराक्रम दिवस. प्रश्न 47. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर आहे द एलियन फील्ड. प्रश्न 48.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर आहे बाप्पा. प्रश्न 49. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे गिरीश कुलकर्णी. प्रश्न 50. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे राजश्री देशपांडे. प्रश्न 51. दोस्ती 17 हा भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्या संयुक्त तटरक्षक दलाचा 17वा सराव 17 ते 19 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे मालदीव. प्रश्न 52. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026च्या अहवालात कोणते विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. प्रश्न 53. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026नुसार कोणते विद्यापीठ भारतात पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू. प्रश्न 54. 2015मध्ये सुरू करण्यात आलेली अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? उत्तर आहे 2030 ते 31. प्रश्न 55. कॅनडा देशात न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 56. P&G ज्वेलर्सने आपला नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे रणबीर कपूर. प्रश्न 57. केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे सीता अशोक शेळके. प्रश्न 58. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे वैयक्तिक विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे ल्यूक मुर्ग्वे, न्यूझीलंड. प्रश्न 59. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे सांघिक विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? उत्तर आहे ली निंग स्टार, चीन. प्रश्न 60. देश कोणता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G वापरकर्ता देश बनला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 61. ऑस्ट्रेलियातील कोणती नदी जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आली आहे? उत्तर आहे फिंक नदी. प्रश्न 62. रोबोट सिस्टीम 15 हे लांब पल्ल्याचे जहाजविरोधी आणि जमीन हल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणी विकसित केले? उत्तर आहे स्वीडन. प्रश्न 63. स्पितुगस्टर महोत्सव कोठे आयोजित केला जातो? उत्तर आहे लडाख. प्रश्न 64. एशियन बॉक्सिंग कौन्सिलच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे विजेंदर सिंह. प्रश्न 65. भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अमेलिया व्हॅलव्हर्डे. प्रश्न 66. जानेवारी 2026 रोजी आपण आपला कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत? उत्तर आहे 77वा. प्रश्न 67. यंदाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? उत्तर आहे अँटोनियो लुईस सॅन्टोस दा कोस्टा आणि उर्सुला ऑन डेर लेयन. प्रश्न 68. अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना कोणत्या क्षेत्रात मरणोत्तर पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे? उत्तर आहे कला. प्रश्न 69. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर आहे क्रीडा. प्रश्न 70. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणता सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर आहे अशोक चक्र. प्रश्न 71. ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400 विजय मिळवणारा
पहिला खेळाडू कोण ठरला आहे? उत्तर आहे नोवाक जोकोविच. प्रश्न 72. ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? उत्तर आहे ॲपल. प्रश्न 73. ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? उत्तर आहे टाटा समूह. प्रश्न 74. 2025चा प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे ग्रासा माशेल. प्रश्न 75. टाटा कम्युनिकेशन्सने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे गणेश लक्ष्मीनारायण. प्रश्न 76. संघटित गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी कोणत्या राज्यात ऑपरेशन प्रहार सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 77. इराणमधील भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले? उत्तर आहे ऑपरेशन स्वदेश. प्रश्न 78. नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार सलग 10व्या वर्षी कोणते शहर जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे? उत्तर आहे अबुधाबी. प्रश्न 79. नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार कोणते शहर भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे? उत्तर आहे मंगळुरू. प्रश्न 80. महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम घाटात सापडलेल्या सिसिलियनच्या नवीन प्रजातीला काय नाव देण्यात आले? उत्तर आहे जेनोओपिस वाल्मिकी. प्रश्न 81. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 25 जानेवारी. प्रश्न 82. दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 25 जानेवारी. तर हे होते दिनांक 22 ते 27 या दरम्यान झालेल्या चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.